शिष्टं व्यासं शुकं गौरवं महान्तं श्रीशंकराचार्यमहास्य पद्मपादं सहस्रामृतं शिष्यं तन्त्रोटकं वाक्यकारमण्यां श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमां भगवत्पादं शङ्करं शङ्कराचार्यं केशवपादान् सिद्धभाष्यकृतं वन्दे पुनः युक्तं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यगौरं ईश्वरो श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परम पूज्य श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु स्वामी शिवानंद महाराज त्यांच्या असीम कृपा प्रसादाने हा शिकवा मार्गाचा सुसंग सुरू आहे. ऐकायला येतं का? विषय चाललाय शक्तिपात मार्गामधला. साधनेमध्ये येणारे विघ्न, साधनेमध्ये येणारे अडथळे, साधनेमध्ये येणारे विलंब. साधना करत असताना जर अशी विघ्न आली तर आपली साधना बंद आहे. तेव्हा अशी ही विघ्न जी आहेत ते आतापर्यंत आपण पंधरा पाहिजे. 15 नंतर हे 6 21 विघ्न झाले. अत्याहार प्रयाशश्च विकल्पो निमग्रह जनसंघर्ष नवृत्त्यं षड्भिरेति विनश्यति. ही प्रतिक्रियेतील 6 15 6 21 विघ्न. त्यामध्ये खूप खाणं किंवा खूप उपाशी राहणं, खूप बरोबर करणं आणि वैकल्पिक करणं
जनसंघर्षामुळे खूप लोकांच्या गर्दीमध्ये मिसळत राहणारे संपर्क साधला. आणि 6वा आहे नवमुक्ती. या 6 बिघांनी सुद्धा आपली साधना खंडित होऊन जाते, नष्ट होते. जनसंघाबद्दल सांगताय लोकांची अतिसंगत करू नये. साधकाने शक्यतो आमाचा संपर्क वाढवावा. लोकांमध्ये राहावं लागतं, लोकांशी बोलावं लागेल, लोकांमध्ये जावं लागेल, परंतु कामापुरतं करा. उगाच प्रतिष्ठा आपले यश दाखवण्यासाठी लोकांमध्ये जाऊ नका. महाराज बोलतात नाही पैसो जनामध्ये. महाराज बोलतात लोकांमध्ये दिसून येतात. आणि विशेषतः अशा लोकांमध्ये तर नेहमीच जाऊ नका जे दुष्ट जन आहे. वाईट लोकांच्या संगतीमध्ये राहू नका. बघा, दुसंग सर्वथैव त्याज्यः. दुसंग जो आहे, वाईट लोकांचा जो संग आहे तो साधकाने सोडलाच पाहिजे. त्यांच्या संगतीत राहावं म्हणजे त्यांची दुर्गुण आपल्याकडे काम, क्रोध, मोह, स्मृतिभ्रंश, बुद्धिनाश हे बुद्धीचा नाश करणारे विकार आहेत. सर्वनाशकांना आणि सगळे विकार आपल्याला देतात, आपला सर्व नाश करून टाकतात. ते नारद भक्ती क्षेत्रामध्ये हा संदर्भ विवेचन केलेले आहे. म्हणून चांगल्या साधकांनी वाईट लोकांमध्ये जाऊ नये. संत नामदेव महाराज काही सांगतात, जसे तुकाराम महाराज आपल्याला इशारा देत आहे, भगवान नारद आपल्याला इशारा देत आहे. नामदेव महाराज म्हणतात गुरुजनांची बुद्धी पोपटी दारून वाईट जाणून घेऊन होती. दुर्जन लोकांची बुद्धी अतिशय वाईट असते. काय करतात ते? आपण म्हणून दुसऱ्यास मारणे. ते तर बघतात त्यांच्या बुद्धीने, त्यांच्या कर्माने, परंतु ते दुसऱ्याला घेऊन म्हणतात. दुर्जनाचं सज्जन काय करतात? आपण स्वतः उद्धारतात आणि इतरांनाही उद्धारतात. किती सज्जनांमध्ये आणि दुर्जनांमध्ये फरक बघा ना. हे दुर्जन लोक त्यांच्या दुष्ट कृत्यांनी स्वतः पण मरतातच, परंतु ज्यांची त्यांना संगत असते त्यांना दुर्जन होते. म्हणून म्हटलेले आहे, दुर्जनांची बुद्धी खोटी काढून आपण भुवा मारी. हे इशारा देतात, दुष्ट तो दुर्जन गुरीच धरावा. दुष्ट तो दुर्जन गुरीच धरावा. संयम करावा पापियाचा. संयम करावा पापियाचा. पापी माणसाची संगत घालू नका.
हे संत सत्पुरुष आपल्याला सारखा इशारा देत आहेत. आपल्याला आपली साधना चांगली व्हावी अशी वाटत होते तेव्हा दुष्ट दुर्गुणाच्या संगतीमध्ये राहायला नको. आता 16वा प्रतिबंध आहे लौल्य. लौल्य लौल्य म्हणजे काय? लौकिकता. लौकिकता अखंड सावधान राहून अलिप्तता साधारण लिप्त होऊ नये. लिप्त होणं म्हणजे लौल्य आहे. दूर राहायला पाहिजे, अलग राहायला पाहिजे. कामापुरता मामा असा संबंध ठेवावा. तर मामा होऊया मामा होण्याचा लायकीचा नसतो तो, परंतु आपलं काम साधण्यासाठी त्याला मामा मामा म्हणून द्या. म्हणून साधकाने अशा लोकांचा संग करू नये. अलिप्त राहावं, लिप्त राहू नये. लौल्य त्याला म्हणतात. लिप्त होणं म्हणजे त्याच्याशी एकरूप होण्यास जमून येईल. परिस्थिती, स्वभाव, संधी तीन गोष्टी महत्वाच्या गेल्या. परिस्थिती, स्वभाव आणि संधी या तीन गोष्टींमुळे चांगला साधक बिघडून जातो, लिप्त होऊन जातो. तेव्हा लिप्त होण्याची म्हणजे त्या गोष्टीमध्ये रस घेण्याची, त्या गोष्टीमध्ये खूप होण्याची, वाईट गोष्टीमध्ये मन घालण्याची ही जी वृत्ती आहे ही परिस्थितीने. परिस्थिती काय आहे? परिस्थिती अशी असते की आपल्या शेजारी त्याच घर आहे, मग आपल्या गल्लीतच होतो. आज संबंध आहे माणूस, मग आपल्या गल्लीत शेजारी आहे, जवळ आहे, तर त्या परिस्थितीमध्ये त्याच्याशी संबंध येतोच. ओळखून घ्यावं, साधकाने ओळखून घ्यावं त्याच्या कर्मांवरून, त्याच्या व्यवहारावरून, त्याच्या वागण्यावरून याच्याशी संगत करणं बरं नाही बाबा. म्हणून कामापुरता तिच्याशी संबंध ठेवावा. परिस्थिती जरी असली तरी कामापुरती ठेवा. स्वभाव, आपला स्वभाव भिडस्त असतो आणि भिडस्त स्वभावाच्या माणसाला असे जे दुष्ट लोक असतात ते फार भीड घालतात. तो ऐकलंच आपलं, त्यालाच गाठलं पाहिजे. बरं आहे हे, त्याला तो बरोबर असतो की तो आपलं म्हणणं ऐकून आपल्या म्हणण्याबरोबर वागेल. म्हणून भीड टाकणारे हे दुष्ट लोक एखाद्याचा स्वभाव ओळखतात आणि त्याच्या स्वभावाला ते बरोबर भीड टाकून त्याला बनवतात. परंतु बिचारा चांगला स्वभाव म्हणून सुरुवातीला असं वाटतं की खरंच याला काहीतरी अडचण असेल, दुःख असेल, काहीतरी कष्ट असतील म्हणून त्याला मदत करतो. परंतु त्या मदतीचा फायदा घेत 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 त्यालाही दुष्ट बंधायला लागते. म्हणून दुष्टाच्या संगतीत जाऊ नका, त्यांच्याशी संपर्क ठेवू नका. ठीक आहे, त्यांच्याशी ओळखी राहू द्या, परंतु
संगत होण्याचे परिस्थिती, स्वभाव आणि संधी हे जे दृश्य लोक असतात ते संधीच पाहत असतात. संधी म्हणजे अशी योग्य वेळ की ज्या वेळेला आपलं काम बरोबर असतात. तेव्हा संधी म्हणजे म्हणायला त्यांच्या दृष्टीनं ती संधी म्हणजे मुहूर्त असतो. बरोबर वेळ साधतात ते. आता बघा तुझ्याकडे पाहुणे आलेले, त्याने पाहिलं की याच्याकडे आता पाहुणे आलेले पाहुणे आलेले आणि मग तो लबाड मनुष्य दुष्ट मनुष्य तुझ्याकडे येतो. नमस्कार नमस्कार नमस्कार. पाहुणे वगैरे जशी असते आपल्याला त्याला नमस्कार करावा आपण म्हणावंच लागेल ना. आल्यानंतर रस्त्याला सोडून गेला. आता अशी संधी आहे त्याला की या पाहुण्याच्या समक्ष त्याला नाही म्हणता येणार नाही. पाहुण्याच्या समक्ष आपल्याला जरी माहिती असलं की हा सर्व विषय नाही, तरी पण आपल्याला पाहुण्याच्या समक्ष त्याला वाईट म्हणता का नाही म्हणता येईल. म्हणून आपण किती जरी इच्छा असली आपल्याला त्याला हातून लावण्याची, तरी सुद्धा आपण त्याला तसं करत बोलू शकत नाही. कारण पाहुणे बसलेले हे पाहुणे आपल्याला काय म्हणतील म्हणून त्याला आहो जाहो आहो जाहो त्यावेळेला मानच द्यावा लागतं त्याला. त्या पाहुण्यांबरोबर काही चहा पाहुण्याची वेळ असली की त्यालाही द्यावं लागतो. आपण काहीतरी असेल त्यावेळेला घ्यावं 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 त्याला वाटतं बरं झालं आपल्याला संधी मिळाली. आणि अशी संधी साधून मग एखादा प्रश्न असा टाकतो आपल्याला, हो आमचं तुमच्याकडे थोडस काम होतं, पाहुण्याचं समक्ष विचारतो होतो, थोडस काम देऊ आमचं. काय काम आहे मी थोडस देऊ तू हो म्हणा. आधी आधी काम तर सांग होतच काय म्हणा. तुम्ही हो म्हणत असाल तर सांगतो. आधी काम सांगत नाही, आधी आपल्याकडून होकार घेऊन देतो. आता पाहुणे बसलेले आपल्याला हो म्हणावं लागतं. बरोबर सांग काय काम काय नाही 10,000 रुपये काय द्यावं. मग तुम्ही एवढे मोठे 10,000 काय द्यायचे का. अशा अडचणीत होतो आपण त्यावेळेला की आता पाहुण्यांच्या समक्ष काय करावं. तात्पर्य याला संधी म्हणतात. संधी म्हणजे अशी वेळ ज्या वेळेला आपण नकार देऊ शकत नाही त्याला, ती त्याची संधी असते. म्हणून दुष्टदुर्जन लोक संधीचा फायदा घेतात, परिस्थितीचा फायदा घेतात आणि स्वभावाचा फायदा घेतात. आणि याच्यामुळे काय होतं, याच्यामध्ये आपण अडचणीत येतो, आपल्याला संकट येण्याची शक्यता असते. त्याने काही गुन्हा केला असला तर लगेच ते पोलिसांना सांगते. मी नाही हो, त्यांचे जे मित्र आहेत ना त्यांना पण विचारा तुम्ही. आता पोलीस यायच्या मागे लागले. मोठा मनुष्य हा, याचं नाव त्यांनी सांगितलेलं असल्यामुळे पोलिसांना पैसा पाहिजे असेल खायला, मी त्याच्या मागे लागतात. खाऊ तुम्ही काय याचं सांगत नाही. आता मी किती जरी सांगितलं की तू मला कोणी नाही काही नाही, माझ्याशी काही संबंध नाही, ते काही नाही, त्याने सांगितलंय मला तुझ्याकडे आहे. अडकली तुम्ही. अशा तऱ्हेने दुष्ट माणसांच्या संगतीमध्ये राहू नका. दुसरं संपर्क फार वाईट असतो. तेव्हा ते गोत्यात आणखी आपल्याला आणि त्यामुळे आपली साधना चौकट होऊन जाईल. आपल्याला येणारी ही जी आली अशी दुःख त्यामुळे आपली साधना चांगली होत नाही लोकांनी. म्हणून
मुक्तता नको, मुक्तता काय निद्रेशी जीवन आहे. ज्याप्रमाणे काही साधकांना झोपेची फार आवडत नव्हते, साधनेला बसला ते झोप यायला लागते. ही झोपेची लौक्य स्थिती आहे. लौक्य झोपेची आवड काही चांगली नसते. झोप ही तमोगुणी आहे. झोप ही अज्ञानाची स्थिती आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे झोपेचा अनुभव. अशा अज्ञानाच्या अवस्थेमध्ये झोप आपल्याला घेऊन जाते. त्यामुळे आपली साधना होत नाही. म्हणून साधकाने झोपेशी गोडी लावू नये आणि झोपेला जिंकून घ्यावं. झोप आली तरी तिला आपलं मारावं. साधनेच्या वेळेला साधनाच व्हायला पाहिजे, झोप नाही. शास्त्र किती जरी सांगत असलं तरी तो स्वतः कसं वागला पाहिजे. तेव्हा निद्रेला बसून झोपीला अशा वेळी निद्रेची आवश्यकता नसताना साधनेच्या वेळेला काही झोपीची व्यवस्था ठेवली. ही अवस्था नसताना निद्रेला वेश होणं योग्य नाही. त्याचप्रमाणे ज्या भोगाबद्दल निवृत्तता निर्माण होते, अनेक प्रकारचे भोग आहेत इंद्रियांचे, त्या भोगांबद्दलही निवृत्तता निर्माण होते. अशा तऱ्हेनं हा निवृत्त नावाचा अडथळा आहे आपल्या साधनेतला, तो काढला पाहिजे. वरील सर्व अडथळे त्याचा जवळजवळ किती झाले म्हणे 16 झाले अडथळे. हे सगळे 16 अडथळे कसे टाळता येतील आपल्याला? आपली साधना तर व्हायला पाहिजे. आणि अडथळा आला विघ्न आलं की आपली साधना होऊ देत नाही. मग ही विघ्न टाळून आपली साधना कशी करावी असा त्या साधकाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होतो. तेव्हा याला एकच उत्तर आहे. साधकाने अडथळ्यांना घेऊ नये, त्यांची भीती बाळगू नये. कारण अडथळ्यांना नष्ट करणारी महाशक्ती तुझ्यामध्ये आहे. अरे तुला प्राप्त झालेली ही कुंडलिनी महादेवता शक्ती आहे. तू तर अशा अनेक अडथळ्यांना जिंकणारी. तेव्हा तू भीती बाळगू नको, धैर्य ठेव, धीर ठेव आणि साधनेमध्ये जबरदस्तीने बसू द्या. आता मनामध्ये विचार येऊ दे, मनामध्ये नाना प्रकारचे अडथळे येऊ दे, परंतु साधना सोडू नको. कारण साधनेमध्ये जी शक्ती आहे ती शक्तीच त्या अडथळ्यांना हलवते, म्हणून याच्यावर हाच उपाय आहे की साधकाने धैर्य धरून साधनेमध्ये लागू राहावे. आणि साधनेमध्ये जर तू बसून राहिला विचारीनं तर ती गुरुशक्ती तुला मदत करेल आणि तुझे सगळे अडथळे ती दूर करेल. तेव्हा साधकाने नेहमी साधन केलंच पाहिजे आणि व्यवहारामध्ये सावध राहिलं पाहिजे. कारण आपण प्रपंचात राहतो, व्यवहारात राहतो, संसारात राहतो आणि प्रपंच फार गुंतागुंतीचा आहे.
अनेक चांगले आणि वाईट व्यवहार प्रपंचात होत असतात. म्हणून प्रपंचामध्ये राहणारे हे जे साधक आहेत आम्हाला नेहमी सावध राहायला पाहिजे. व्यवहारामध्येही सावध राहायला पाहिजे. उत्तम साधन आणि प्रगती करण्यासाठी आपल्याला आपल्या मनामध्ये या बाहेरच्या प्रपंचाचे जे विचार आहेत, या प्रपंचाच्या संबंधी आपली जी दुःख आहे, अडचणी आहे, त्या आपल्याला आपल्या साधनेपासून परावृत्त करतात. म्हणून बाबा प्रपंचाचा विचार करू नको साधनेमध्ये बसला की तुला ज्या अडी अडचणीशी संसारातल्या त्यांचा इथे काही संबंध नाही. त्या झटकून टाक, मनातून काढून टाक आणि साधनेमध्ये बसून साधना कर. अखंड सावधान असावे हे सूत्रच या ठिकाणी लागू करते. आपल्या मनाशी रोधावे. मनाशी रोधावे म्हणजे काय करावं? मनाला बळकट करावं, मनाला खसू देऊ नका, मनाचं धैर्य वाढवा. मनाशी रोधावे, परांतर शोधावे. परांतर शोधावे म्हणजे समजा आता या उपायाने हे मन बळकट होत नाही तर दुसरा उपाय तरी बाबा. परांतर शोधावे, क्षणाक्षणा सांभाळावे, बदलेल म्हणून आणि आपली ही स्थिती बघून जाईल म्हणून सावध राहावं. नेहमी साधकाने आपल्या साधनेमध्ये आपल्याला कमीपणा येऊ नये, आपली साधना दुबळी होऊ नये, आपल्या साधनेमध्ये भक्कम राहावं. हा विचार आपले सद्गुरू नेहमी सांगत असतात. साधकाचे जीवनातील ध्येय असले पाहिजे काय? मला माझ्या साधनेने उत्तम अशी अवस्था प्राप्त करायची आहे. मला ती आधी ही जी समाधी आहे ती समाधी प्राप्त करायची आहे. समाधी हे साधनेचं शेवटचं अंग आहे ना. कमीत कमी समाधी पर्यंत तो झाला, शेवटचा मुक्काम ते गाठा. आम्ही शेवटच्या मुक्कामाला जातच नाही कधी. बघ आपल्या आता गावामध्ये इतके साधक आहे, असा कोणी साधक भेटत नाही तिथं म्हणत तुम्हाला समाधी लागते. असं का व्हावं? याचे कारण हेच आहे. तेव्हा साधना महत्वाची आहे आणि पुन्हा आपली साधना अशी विलक्षण साधना आहे आपली की या साधनेमध्ये तुला काहीच करायचं नाहीये. आपली साधना करायची साधना नाही. बाकी जगाच्या सगळ्या साधना करायच्या साधना कराव्या लागतात. इथं करण्याची गोष्टच नाहीये, इथं होण्याची गोष्ट आहे. आसन घ्या, बसावी बस, बोलत राहा, होऊ द्या क्रिया. इतकी सुंदर आणि इतकी चांगली इतकी लाभदायक साधन आपल्याला प्राप्त झाली असताना भेटायचं काय कारण आहे? नारी आहे, ही माता आहे, तिथे जगत जननी आहे. मग आपला लहानसा असा संसार किंवा आपल्या लहानशा सांभाळ आहे. शक्ती सांभाळणारी आहे, गुरुकृपा वाचवणारी आहे. असे समजून हवे तसे वागून साधने बाधा निर्माण होईल असे काही करू नका. साधनेत बाधा नको, अडथळा नको.
शिवसंहिता नावाचा ग्रंथ आहे. या शिवसंहिता ग्रंथामध्ये 5व्या पटलामध्ये शक्तिपात योगाच्या साधकांना कोणत्या विघ्नाला होऊन द्यावे लागते त्याचे फार सुंदर वर्णन आहे शिवसंहितेमध्ये. ही विघ्ने भोगरूपी, धर्मरूपी, ज्ञानरूपी आणि स्वादरूपी अशी 4 प्रकारची असतात. विघ्नांचे 4 प्रकार केले. काही भोगरूप विघ्न असतात, काही धर्मरूप विघ्न असतात, काही ज्ञानरूप विघ्न असतात आणि काही स्वादरूप विघ्न असतात. आता या विघ्नांचा 4 प्रकारे भगवान शिव मोठा पार्वतीला उद्देश करतात. ही साधने कशी झाली ही विघ्न किंवा साधना सुरू होण्यापूर्वीच ती वेळेला निर्माण होतात. साधना करायला सुरू जाते जसं पण साधनेच्या अगोदर जर विघ्न आलं तर ती सर्वच होते साधना आणि साधनेला बसून बसल्यानंतर जर विघ्न आलं तर तिची साधना होते. तेव्हा साधनांचा नाश करणारी ही जी विघ्न आहे भगवान पार्वती मातेला सांगताय, हे देवी पार्वती बघ या साधनेमध्ये हे साधक कसे साधना सोडून बसतात. पार्वती देवी भगवान शंकरांना प्रार्थना करते. देवी पार्वती शंकरांना म्हणाली, हे देवाधिदेवा, परमार्थ ज्ञानाच्या प्राप्तीमध्ये मनुष्याला जी विघ्ने येतात त्याबद्दल सविस्तर मला सांगा. आता ती शक्ती देवता आहे ती जिला ती दूर करायचे विघ्न म्हणून ती भगवान शंकराला प्रार्थना करते. हो महाराज, तुम्ही इतरांना खूप काही ते सांगत असाल, मला तर सांगा. तेव्हा ही जी विघ्ने येतात साधकांना ती कोणती आणि कशी असतात ते मला सांगा. अशी प्रार्थना केल्यावर भगवान शंकर तुला म्हणतात, हे देवी, मोक्ष प्राप्तीसाठी साधक प्रयत्न करू लागला की त्याच्या प्रगतीमध्ये अडथळा आणणारी नाना प्रकारची विघ्ने उपस्थित होतात. ही जी विघ्न असतात ती त्या माणसाला, त्या साधकाला मुक्त होऊ देत नाही, मोक्ष प्राप्त होऊ देत नाही. ती त्याला बंधनामध्ये ऐकून ठेवू इच्छितात आणि प्रपंच आणि संसार हे फार मोठं बंधन आहे. त्या बंधनामध्येच बांधून ठेवावं या साधकाला, म्हणून ती विघ्ने येतात. तुला सांगतो भगवान शिव आता देवीला सांगतायत, पार्वतीला आता तुम्ही सगळ्यांनी ऐका. एखाद्या मार्गावर काटेच काटे पसरलेले असावे. समजा एखादा रस्ता आपण चालले आणि त्या रस्त्यावर काटेच काटे पसरलेले, जसं वादळ मिळाले काटे पसरतात. तेव्हा काटेच काटे पसरलेले आहे. त्याप्रमाणे
या साधनेच्या मार्गातही विषय भोगरूपी विघ्नांचे समुदाय सतत उपस्थित होत असतात. विषयांचा भोग घ्यावा. विषय इंद्रिय आणि त्यांचे विषय डोळे ते रूप पाहतात, कान ते शब्द ऐकतात, नाक ते वास घेतो, जीभ ते चव पाहतो, हात पाय जे आहे ते स्पर्श पाहतात, त्याचे विषय आहे आणि त्या विषयांचा भोग घेतात ही इंद्रिय. तेव्हा अशा तऱ्हेने या इंद्रियांचा भोग घेण्यासाठी ही इंद्रिय सतत तयार असतात. तेव्हा असा इंद्रियांचा भोग घेणारा जो कोणी साधक असेल त्याच्या मार्गामध्ये ही विघ्न आडवी येतात. भोगाची ही तीव्र वासना सर्वात मोठे बंधन आहे. हे देवी मानवी बरं काही शिजून गेले त्याच्यातून. कारण की भगवंताजवळ आपण नेहमी विघ्न कसे आणि तुला शक्ती देवता आहे. ह्या सगळ्या शक्ती देवता आहे. बरं लक्षात ठेवा, आपल्या प्रपंचामध्ये श्री शिव आणि शक्तीची रूप असतात. तेव्हा ही जी शक्ती असते ती त्या पुरुषाला सांभाळते नाना प्रकारची. जसं आता भगवान पार्वतीला सांगतात की देवी तुला तर काही आढळू शकत नाही, परंतु तू ते विचारून राहिले ते अन्य लोकांच्या मार्गदर्शनासाठी विचारते. तेव्हा सगळ्यात मोठं विघ्न कोणतं तर भोगाची तीव्र इच्छा निर्माण होणं साधनेमुळे. तेव्हा साधनेला बसण्यापूर्वी कामवासना, उपनिषय्या, मनोहर आसन, रमणीय वस्त्र, खूप धनसंचय, उत्तम स्वादिष्ट पदार्थांची चव खाणं, उत्तमोत्तम गाड्यांमधून वाहनांमधून फिरणं, प्रवास करणं, इतर सामान्य लोकांना दुःख दाखवणं, मोठेपणा दाखवणं बोलले का मी सगळ्यांना श्रेष्ठ आहे असं तो दुसऱ्यांना लादवतो. तेव्हा हा भोग सुद्धा फार वाईट आहे. सर्वांना प्रभुत्व दाखवणं, मोठेपणा मिळवणं, सोने चांदी तांबे उपकरणे त्याच्या हातामध्ये औषध असतात, सोन्याच्या मोत्याच्या नाना प्रकारचे मोठे सगळे औषध काय ते मला घालतो आहे. तेव्हा अशा तऱ्हेनं हे सोने चांदीचे दागिने घालून बघून सुगंधित द्रव्ये आपण आपल्या जवळ आलं की त्याला वास यायला पाहिजे, सुगंध यायला पाहिजे. म्हणून तो वेगळ्या प्रकारची सुगंधाची आपल्या डोक्यावर अंगावर कपड्याने फवारे मारून येत होतो. त्याच्यासाठी जो कोणी आपल्या जवळ येईल खास निर्वासित अशा तऱ्हेने तो आपल्या अंगावर फवारे मारून येतो. सुगंध अनेक उत्तमोत्तम वाद्य आणतो तो सफा पाहिजे आपल्याला, जुळा पाहिजे आपल्याला अमुक त्याच्याने आपल्याला सगळं भजन करायचं म्हणून वाद्य मागवतो. गायक जमवलं सगळे गायक तिचे गाणं गेले त्यांना तो आपल्या घरी बोलून
आणि त्याच्या भीतीचे गाणे ऐकायला जे येतात ते रागदारी संगीताच्या भोवती बसवून ऐकलं ही सर्व भोगरूपी दिली आहे. काळीचा किती दिली आहे काय आहे अनुवासना मनोहर्षया शेणने दिसायला बोलले पाहिजे असं मिश्र रमणीय असं संचय पेशांचा खूप स्वादिष्ट खाद्यपदार्थ प्रवासाची पण गाड्यांची सोय ही सगळी जुनी साधन त्याच्या जवळ आहेत. ही त्याची भोग लालसेने प्राप्त झालेली आहे. मग असा हा जो साधक आहे हा साधक कधीही साधना करू शकत नाही. तो आपल्या मेषपणामध्ये एखाद्या वेळेला दीक्षा घेऊन घेतो. दीक्षा तर तो घेतो परंतु त्याची या भोग लालसेने त्याच्या भोवती पसरलेलं हे जे वर्तुळ आहे या भोगांमधून तो बाहेर पडू शकत नाही आणि तो साधनाही करू शकत नाही. आणि साधना जर केली नाही तर त्याची साधनामध्ये प्रगती होईल कशी. तेव्हा भोगरूपी विघ्न असल्यामुळे साधना त्याची होतच नाही. साधनेबद्दल कळकळ नाही त्याच्या मनामध्ये, तळमळ नाही, निष्ठा नाही, सातत्य नाही, समर्पण नाही, आवड नाही, गोडी नाही. कारण बाकीच्या गोष्टींची गोडी नाही त्याला, साधनेची नेमकी गोडी नाही त्याला. पण संध्याकाळची गुरु महाराजांना द्यायचे असले तर इतर साधकांपेक्षा ते जास्त खर्च करतो. त्यांना मोठं मैदान खेळायला पाहतो. तेव्हा हा जो त्याचा पेशाचा उन्माद आहे, इतर साधकांपेक्षा मी माझ्या गुरुला चांगल्या ठिकाणी ठेवेल, स्वभाव ठेवेल. म्हणून तो आपल्या गुरूंना आपल्या दर्जाने आणखी मोहित करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे सद्गुरू सगळं जाणून असतात. सद्गुरूंना हे असले गुरु आवडत नाही. तेव्हा साधनेबद्दलची कल्पना नाही, तळमळ नाही, निष्ठा नाही, सातत्य नाही. त्यामुळे तो भोगरूपी विघ्नांनी बनून गेलेला असतो आणि त्यामुळे त्याची साधना कधी चांगली होत नाही. त्याची इंद्रिये चंचल झालेली असतात, मन चंचल झालेले आहे. चंचलता अधिकाधिक वाढत जाते त्याची, त्यामुळे त्याची साधना कधीच चांगली होऊ शकत नाही. बघा, सगळ्या संसाराच्या गोष्टी अनुकूल असूनही नेमकी साधना चांगली नाही. संसारामध्ये काही कमी निघाला, पैसा आहे, मान आहे, धन आहे, सगळं काही आहे, परंतु साधनात नेमकी नाही. आणि साधना नेमकी तशी होऊ शकत नाही. म्हणून फार लोभामध्ये करू नये. साधकाने आपल्याला जेवढं मिळेल त्याच्या सुखी राहावे. ठेविले अनंते देशाची राहावी, सुखी असू द्यावी, समाधान ठेवलं पाहिजे साधकाने. तेव्हा अशा तऱ्हेनं पार्वती मातेला भगवान शंभू हे सांगून राहिले ही झाली भोगरूपी विघ्न. आता भगवान शंकरजी आता पार्वतीला पार्वती मातेला सांगताय धर्मरूपी विघ्न कोणते असतात. भोगरूपी विघ्नामध्ये पडलेला माणूस साधन करू शकत नाही हे आता आपण पाहिलं. पण धर्मरूप विघ्न जे असतात ती तर आणखी का विशेष असतात.
हे पार्वती, साधकाला धर्मवृत्ती घेऊन येतात. कोणती धर्मवृत्ती घेऊन येतात? त्याला पहाटे प्रातःस्नानाची सवय असते. प्रातःस्नान पहाटे स्नान केले पाहिजे थंड पाण्याने. थंड पाण्याने स्नान करावं नये. अशा तऱ्हेने त्याचे काही नियम तयार करून ठेवलेले असतात आणि त्या नियमांच्या चौकटीमध्ये तो आपलं जीवन बसवण्याचा प्रयत्न करतो. प्रातःस्नान, बाह्य पूजा अर्चा, होम पूजा अर्चा, त्या पूजेसाठी फुलं मागवा, त्या पूजेसाठी द्रव्य मागवा, त्या पूजेसाठी हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे. अशा तऱ्हेने बाह्य पूजा अर्चा यामध्ये ते निमग्न होते. यज्ञयाग करते. यज्ञयाग म्हटला की मग हे याज्ञी जे असतात त्यांना बोलवावं लागतं. मग त्यांची सेवा करावी लागते. अतिथी म्हणून व्रत आणि वैकल्पिक करतो. वेगळ्या प्रकारची व्रत आपल्या धर्मामध्ये ही व्रत सांगितलेली आहे. खूप व्रत आहे आणि ह्या बाया खातच आहे. काही नाही व्रत येतो, ते अमुक व्रत येतो, ते अमुक व्रत येतो. तेव्हा ती व्रतामध्ये जास्त लक्ष असते. उपवासाला फार किंमत येतो. आज काय सोमवारचा उपवास, उद्या काय मंगळवारीचा उपवास किंवा मंगळाचा उपवास, काय अशा तऱ्हेने वेगळ्या प्रकारचे आठवड्यातून तुमचा उपवास करतो. एकादशीचा उपवास, असे उपवास 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 करत. त्यानंतर उत्सव आणि समारंभाची फार आवड. उत्सवामध्ये गर्दी असते, लोकांना खाणं पिणं असते. तेव्हा उत्सव म्हटला की गर्दी, आता आपली गर्दी येणारच आहे आपल्याकडे. जे आम्हाला नको ते आमचा विषय आले. अरे हा प्रपंचापेक्षा जास्त मोठा संसार झाला होता. घरात पाचशे लोकांना दूर करायचं संन्यासाला सत्य काय एवढ्यासाठी संन्यास विषय का? बाहेरून येणारा आहे ते लोक त्यांच्यासाठी जागा काढा आणि त्यांच्यासाठी गरम पाणी द्या आणि त्यांच्यासाठी झोपण्याची व्यवस्था करा आणि त्यांना नाश्ता द्या आणि त्यांना चहा द्या आणि त्यांना अमुक द्या. तेव्हा उत्सव समारंभ धर्मरूप विघ्न आहे. खरं साधन आहे आपलं. त्या साधनेमध्ये जास्त वेळ जायला पाहिजे ना. तेव्हा स्वामीमध्ये जास्त वेळ जातो. काय तेव्हा वेगळ्या प्रकारचे उत्सव समारंभ करा. त्या उत्सवांची पूर्व तयारी करावी लागते. आता उत्सव राहणार 18 तारखेला, पण त्याची तयारी वेगवेगळ्या सुरू होऊन गेली. काय लागतं असं की उत्सव म्हटला, समारंभ म्हटला की त्याची पूर्व तयारी करावी लागते. नावलौकिकासाठी हे जे दुसरे लोक उत्सव करतात त्यांना दान धर्मही करावा लागतो, पैसेही खर्च करावा लागतो. लौकिकाची हाव असते आणखी पुन्हा आपला उत्सव आपला समारंभ चांगला व्हायला पाहिजे, नाव व्हायला पाहिजे. असं कोणी म्हणू नये त्या क्षणात घेऊन काहीतरी खायलाही मिळालं, असं कोणी घेऊ नये.
लौकिकाची लाज करते. तेव्हा किती चूक राहण्याचा प्रयत्न केला, मौन बाळगण्याचा प्रयत्न केला तर मला कोणी चूक देणार नाही. अनेक लोक मला दिसतात, काही मोठ्या अडचणी नसतात भाषा, पण ते काही ना काहीतरी विचारत नसतात. तेच सांगावं लागतं. महाराज हात कंटाळून गेले आमच्याशी. महाराज म्हणतात मी इतकी पुस्तकं लिहून ठेवली, त्या पुस्तकांमध्ये सगळं भरलेलं आहे. त्या जेवढ्या शंका आहेत ना त्यांची उत्तरं मी सगळी पुस्तकामध्ये लिहून ठेवली. मी ती पुस्तक कोणी विकत घेत नाही, विकत घेऊन वाचण्याची इच्छा होत नाही. कशाला शिकवायचं, कशाला खर्चायची. हा नाना अडचण येतो, ही दिल्लीच आहे, धर्मरूप वेगळी आहे ती. तेव्हा धर्मरूप विकल्यामध्ये आणखी एक विनंती करतात की जो मंत्र घेतलाय ना त्या मंत्राचा 1,00,000 जप व्हायलाच पाहिजे. कशाला लाख जप करतो बेसना साधनेमध्ये. दुसऱ्याचं कुठेतरी पाहून होतं आणि काहीतरी वाचतो, मंत्र सिद्ध झाला की मग त्याला सिद्धी प्राप्त होतात ना, मंत्र सिद्धी प्राप्त होतात. म्हणून तो लाखाचा जपामध्ये लागतो सिद्धीसाठी. तेव्हा हे कारण की माणसं आपले संपूर्ण साधना सोडून या धर्मरूपी विज्ञानामध्ये आपला वेळ खर्च करतात आणि त्यामुळे त्याची साधना चांगली होती. ईश यात्रा करते अशा तरी वेगळ्या प्रकारची धर्मरूपी विज्ञान तयार होतात. तेव्हा असे सुसंगतीचे वेळ संपले. उद्याला भगवान शंकरजी आपल्याला ज्ञान विज्ञान साधन दिले आहे त्याची माहिती सांगितली. आजच्या सत्संगाला आपण विश्रांती देऊया. हरि ओम.